सर्वांसाठी महत्त्वाची माहिती. रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम. रेशन कार्ड धारकांसाठी काही महत्त्वाचे बदल या ठिकाणी होणार आहेत. देशातील 81 कोटी लोकांवर या बदलांचा परिणाम होणार आहे. यामध्ये कोणाचे रेशन कार्ड पिवळे, केशरी आणि पांढरे असेल या सर्वांसाठी नवीन 6 नियम लागू होणार आहेत. काही जणांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते तर काही जणांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. तर आता कोणते आहेत ते नियम ते पाहूया. नियम पहिला, मोफत रेशनची सुविधा 2028 पर्यंत वाढली. सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2028 पर्यंत मोफत रेशन पुरवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. यामुळे 81 कोटी लोकांना दर महिन्याला 5 किलो तांदूळ आणि गहू मोफत मिळणार आहे. नियम दुसरा, रेशन कार्ड आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत रेशन कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आले आहे. नियम तिसरा, अपात्र व्यक्तींनी रेशन कार्ड सरेंडर करावे. जर एखाद्या व्यक्तीकडे 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, 4 व्हीलर गाडी किंवा उच्च उत्पन्न असेल तर त्याने त्याचे रेशन कार्ड सरेंडर करणे गरजेचे आहे. अपात्रतेच्या बाबतीत सरकार कारवाई करू शकते आणि दंड सुद्धा वसूल करू शकते. नियम चौथा, 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा. महाराष्ट्रातील पांढऱ्या, केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. ही सुविधा महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. नियम पाचवा, रेशन दुकानांमध्ये बँकिंग सुविधा चालू होणार आहे. आता रेशन दुकाने पण बँकांसारखे काम करतील, जिथे ऑनलाईन पेमेंट, कॅश काढणे आणि कर्ज मिळू शकते. या सुविधेमुळे लोकांना आर्थिक मदत मिळणे सोपे होईल. नियम 6वा, डिजिटल रेशन कार्डची सुरुवात. आता रेशन कार्ड डिजिटल होणार आहे. रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती ऑनलाईन आणि सुरक्षित राहील. त्यामुळे फसवणूक थांबवण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू केली जाईल. मित्रांनो, हे सर्व बदल जाणून घेणे आणि आपल्या रेशन कार्डाशी संबंधित सर्व गोष्टी वेळेवर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा सरकारकडून कारवाई होऊ शकते. तर मित्रांनो, रेशन कार्डच्या संदर्भात अपडेट कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. कोणत्याही नवीन योजनेबद्दल अपडेट राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.